नमस्कार. मी विवेक चेंबूरकर आणि मी एक बेसिकली मी कमर्शियल साईडला माझं हे होतं. म्हणजे मी स्ट्रॅटेजिक मार्केटिंग आणि बिझनेस प्लॅनिंगमध्ये माझं बॅकग्राऊंड आहे. आय वॉज वर्किंग इन एका MNCमध्ये वर्क करत होतो आणि 2019ला मी तिकडून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि देन आय वॉज लुकिंग फॉर सम बिझनेस ऑपॉर्च्युनिटी विच आय कॅन गो अहेड विथ. तर त्यावेळेला मला एका यूट्यूब चॅनलवरती सह्याद्री पर्ल फार्मची माहिती मिळाली आणि स्वप्नील साळी सर त्यांच्याबद्दल मला माहिती मिळाली. आणि ते त्यांच्याकडे पर्ल फार्मिंगचं त्यांचं प्रोजेक्ट होतं आणि त्याच्यामध्ये मला बऱ्याचसं पोटेन्शियल वाटलं. म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं की मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर कसं काय पुढे जाता येईल. तर मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ट्रेनिंगसाठी या. तर त्यांचं ट्रेनिंग ते अर्नाळ्याला कंडक्ट करत होते त्यावेळेला. तर त्याच्यामध्ये मी जेव्हा गेलो त्यांच्याकडे, तर 2 दिवसाचं ट्रेनिंग त्यांच्याकडे घेतलं मी आणि त्या ट्रेनिंगमध्ये मला बऱ्याचपैकी नॉलेज मिळालं. पण आणि त्यावेळेला त्यांनी 2 ऑप्शन होते तिकडे, की एक इंडिव्हिज्युअल फार्मिंग जायला किंवा ग्रुप फार्मिंगला जायला. मला ॲक्च्युली इंडिव्हिज्युअल फार्मिंगमध्येच इंटरेस्ट होता. पण जेव्हा ट्रेनिंग घेतलं तेव्हा मला कळलं की बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या इंडिव्हिज्युअल फार्मिंगमध्ये करणं थोडंसं डिफिकल्ट जाईल. म्हणून मग मी शेवटी ग्रुप फार्मिंगसाठी जाण्याचं चूज केलं. कारण त्यांचं जे एकंदरीत जो प्रोजेक्ट होता आणि कॉन्सेप्ट होती ती चांगली होती. मग त्याप्रमाणे मी त्यांच्या ग्रुप फार्मिंगमध्ये जॉईन झालो. आता माझ्या सध्या मी स्पंदन पल्स फार्म म्हणून माझं फार्म आहे आणि ते त्यांच्या महाराष्ट्र फ्रँचायसीमध्ये आम्ही रजिस्टर आहोत त्यांच्या सेलिंग प्लॅटफॉर्मला. आणि त्याच्यानंतर मग मी त्यांच्या ग्रुप परफॉर्मिंगमध्ये जॉईन झालं, आमचं ॲग्रीमेंट झालं आणि त्याच्यानंतर आम्ही लाटवनला त्यांचं प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये मी व्हिजिट केली आणि त्या व्हिजिटमध्ये मला त्यांनी सगळं तिकडचं काय काय प्रोजेक्टच्या कॉस्ट स्टेटस आहे तिथं बघितलं आम्ही. पण नंतर जेव्हा जुलैमध्ये त्यांच्या सर्जरी होत्या, त्या सर्जरीच्या वेळेला आम्हाला परत एकदा व्हिजिट केली आम्ही. तर तिकडे त्यांची सगळी आमची सोय केली होती राहायची वगैरे त्यांनी. आणि मग आम्ही ॲक्च्युअल म्हणजे ऑन हँड एक्सपिरियन्स मिळाला आम्हाला सर्जरीचा आणि प्री सर्जरी केअर कशी असते, पोस्ट सर्जरी केअर काय करतात, हे सगळं आम्ही बघितल्यावरती नंतर आम्हाला आता त्यानंतर मी परत ऑक्टोबरमध्ये एकदा परत 3rd व्हिजिट केली. म्हणजे आताच्या प्रोजेक्टची कशी काय हे आहे, म्हणजे आफ्टर सर्जरी 3 महिने झाले होते जवळजवळ. तर त्यामध्ये कसं काय त्यांच्या टँकमध्ये त्यांचं पॅरामीटर्स कसं चेकिंग होते आणि ओव्हरऑल ते म्हणजे काय प्रकारे ते प्रोजेक्ट मॅनेज करत होते, हे सगळं आम्हाला तिकडे फार चांगल्या रीतीने बघायला मिळालं, समजावलं गेलं. आणि आता चांगल्या रीतीने प्रोजेक्ट झाले. मॉर्टॅलिटी फार कमी आहे आणि सगळे पॅरामीटर्स जे चेक करतात, pH लेवल, TDS वगैरे, हे सगळे अगदी विदिन लिमिट असते. त्याचं आम्हाला दिवसातून 3 रिपोर्ट्स मिळतात. प्लस आम्हाला तिकडे जेव्हा केव्हा आम्ही जाऊ त्यावेळेला आम्ही कधी फ्री असतो जायला, म्हणजे जेव्हा केव्हा आम्हाला वाटतील तेव्हा आम्ही जाऊन ती व्हिजिट करू शकतो. CCTV ॲक्सेस आम्हाला दिलेला आहे आणि त्या CCTVमध्ये आम्ही एनी 24/7 कधी पण आम्ही ते प्रोजेक्टची काय परिस्थिती आहे तिकडे आम्ही बघू शकतो चेक करून. आता सेलिंगच्याबद्दल बोलायचं तर जेव्हा मी आधी सांगितलं की माझं स्पंदन पल्स फार्म म्हणून मी रजिस्टर केलेलं आहे आणि त्या महाराष्ट्र फ्रँचायसीवरती आम्ही रजिस्टर आहे ते सह्याद्री पर्ल फार्मिंगच्या. तर त्याच्या थ्रू आमचं जे काय प्रोडक्ट येणार आहे किंवा जे बाय प्रोडक्ट्स पण काय असतात ते सगळे आम्ही त्या थ्रू सेल करणार आहोत. तर असं एक आमचं सह्याद्री पर्ल फार्मच्या बरोबर ते आमचं एक नातं जुळलेलं आहे आणि ते खूप आम्हाला म्हणजे वी आर प्राऊड ऑफ यू हे, म्हणजे त्याच्यात आम्ही इन्व्हॉल्व झालो ते. कारण अदरवाईज इंडिव्हिज्युअलमध्ये पण आम्ही जाऊ शकलो असतो, पण जे ग्रुपमध्ये जे टीममध्ये काम करायला जी मजा येते आणि एकमेकांना सांभाळून जे काम केलं जाते त्यामुळे आम्ही सगळे ग्रो होतो. तर ते एक फार चांगला एक्सपिरियन्स आहे आम्हाला आणि थँक्यू सर त्याबद्दल आम्हाला तुमच्या टीममध्ये सामील केल्याबद्दल. थँक्यू.